मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने सायली घराबाहेर रांगोळी काढत असते। काही वेळानंतर तिची रांगोळी काढून होते तर ती आतमध्ये जाते। घरातील सर्वजण आपापल्या परीने सर्व कामं करत असतात। अश्विन आणि अर्जुन मिळून गुढीची तयारी करतात तर कल्पना तिला म्हणते, मला या निर्या व्यवस्थित करण्यासाठी मदत कर। तर विमल किचनमध्ये काम करत असते। स्मिता मात्र अशीच बसून असते, ती कुणाला काही मदत करत नाही। तच प्रताप तेथे येतो आणि सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणून झाली का सर्व कामं असं विचारतो। सर्वजण म्हणतात चालली आहेत कामं। मग आता तो अस्मिताकडे पाहतो आणि तिला विचारतो, काय ग अस्मिता, सर्वजण इथे काम करतायत आणि तू अशी बसली काय? ती म्हणते, डॅड मी ऑनलाईन शॉपिंग करते, ते पण एक कामच आहे ना। तेव्हा सर्वजण हसतच तिच्याकडे आता पाहू लागतात। त्यानंतर आता प्रताप म्हणतो, आज सणाचा दिवस आहे ना, त्यामुळे मला खूप प्रसन्न वाटतंय। अर्जुन आणि अश्विन, आज तुम्ही अजिबात कामाचं काही बोलायचं नाही। तेव्हा अश्विन म्हणतो, बरं झालं आज मला इमर्जन्सी आली नाही। अर्जुन म्हणतो, मला हाफ डेच सुट्टी आहे कारण माझे एक खूप महत्त्वाचे क्लायंट येणार आहेत। असं म्हणून तो विमलाला स्टडी रूम अगदी स्वच्छ करायला सांगतो। ही कल्पना म्हणते, आज गुढीपाडवा आहे आणि तुझे क्लायंट घरी येणार म्हणजे? मग आता अर्जुन म्हणतो, मम्मा खरंच खूप महत्त्वाचं काम आहे। माझे क्लायंटच्या खाण्यापिण्याची व्यवस्थासुद्धा करावी लागेल। आम्ही स्टडीमध्येच बसणार आहोत, आम्हाला कोणीही डिस्टर्ब करायचा नाही। त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेन, कारण त्यांचं स्ट्रिक्टली डाएट सुरू असतं। त्यावेळी प्रताप म्हणतो, काय रे अर्जुन, असं कोण येणार आहे? पुढे आता कल्पना म्हणते, अरे सणाच्या दिवशी तुझे क्लायंट घरी येणार असं असतं का बाळा? सायली म्हणते, असू द्यात, येऊ द्यात त्यांना घरी। सणाच्या दिवशी जर कुणी घरी आलं, पाहुणे घरी आले तर आपण त्यांचं चांगलं आदरातिथ्य करायचं। आता सायली मनातल्या मनात विचार करत असते की यांनी अगोदर मला का सांगितलं नसेल, एवढं महत्त्वाची कोण व्यक्ती येणार असेल। नंतर कल्पना म्हणते, चला आता गुढीची सर्व तयारी झाली आहे, सायली तू पटकन साडी बदलून ये। तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि मग तेथून जाते। त्यावेळीच अस्मिता म्हणते, पूर्ण आजीचं देखील आवरलं असेल, मी तिला घेऊन येते, बाहेरच घेऊन येते डिरेक्ट। तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात। तर प्रताप तिला म्हणतो, एवढं तरी काम कर बाळा तू। तेव्हा अस्मिता पुन्हा तनतन करत तेथून जाते। काही वेळानंतर सायली आता साडी चेंज करते आणि दागिने घालते, स्वतःला आरशात खूप वेळ निहाळत असते। आता स्वतःशीच आरशात पाहून हसत असते। घरातील सर्वजण आता बाहेर आलेले असतात। वेळी विमल म्हणते, आपली सर्व तयारी झाली पण सायलीताई अजून कशा नाही आल्या? कल्पना आता मागे वळून पाहते आणि म्हणते, हो आली आहे सायली। आता घरातील सर्वजण सायलीकडे पाहतच राहतात, कारण सायली खूप सुंदर दिसत असते। अर्जुनची नजर तर तिच्यावरून अजिबात हटत नाही, तो एकटक तिच्याकडे पाहू लागतो, तर सायली देखील त्याच्याकडे आता पाहू लागते। पूर्ण आजी मनातल्या मनात म्हणतात, ही तर मी दिलेली साडी आहे, सायलीने नेसली, खूप सुंदर दिसतीये असं त्या मनातल्या मनातच म्हणतात। तेव्हा कल्पना आता पुढे होते आणि सायलीला म्हणते, खूप छान दिसतीये तुझ्यावर ही साडी, खूप खुलून दिसतीये तू, असं म्हणून काजळाचा टिक्का सायलीला लावते। अर्जुनचं कुणाकडेच लक्ष नसतं, फक्त सायलीकडे असतं, तो तिच्यावरून नजरच हटवत नाही। तर विमल कल्पनाला म्हणते, सायलीताईंची नंतर दृष्ट काढा, खूप छान दिसतायत त्या। आता कल्पना म्हणते, हो नक्की काढेन मी तिची दृष्ट। त्यानंतर प्रताप म्हणतो, आता अर्जुन गुढी उभारेन, त्याची पूजासुद्धा करेन, कारण विजयाची गुढी तर अर्जुनने कधीच उभारली आहे। आपल्या घरावर आलेलं मोठं संकट आलं होतं, फक्त त्याच्यामुळे टळलं। त्यावेळी फक्त तुमच्या अर्जुननेच नाही तर माझ्या सुनेने सुद्धा कमाल केली आहे, माझी सूनसुद्धा आता गुढीची पूजा करणार असं कल्पना म्हणते। काही वेळानंतर अस्मिताचं लक्ष आता गुढीकडे जातं, तर ती जोरात ओरडते, कारण गुढी खाली पडणार असते। अर्जुन आणि सायली हे दोघेही सावधगिरीने ती गुढी पकडतात आणि गुढी पडण्यापासून वाचवतात। घरातील सर्वजण आता त्यांच्याकडे पाहतच राहतात, कारण सर्वांना भीती वाटत असते की गुढी पडली तर आता काय होईल। पण अर्जुन सायलीने नेहमीप्रमाणे सर्व काही सावरून घेतलेलं असतं। त्या दोघांनी पकडलेली ती गुढी पाहून सर्वांच्या जीवात जीव येतो। तर अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो आणि हसतो, कारण सायलीने अर्जुनचा हात आता घट्ट पकडून तसाच ठेवलेला असतो। मग तो तिच्याकडे पाहत असताना तिला समजतं की माझा हात अर्जुनच्या हातावर आहे, म्हणूनच ती पटकन हात सोडते। तर अश्विन आता पॅक गुढी बांधतो। आजी म्हणतात, बरं झालं बाई, लवकर गुढी पकडली या दोघांनी, नाहीतर पडली असती तर अपशकुन झाला असता। त्यावेळी कल्पना म्हणते की गुढी कशी पडेल, अर्जुन आणि सायलीचे हात एकत्र आले आहेत ना, मग गुढी पडूच देणार नाहीत। ते दोघेही ढाल बनून आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे ते कोणतेही अपशकुन असं थांबवू शकतात।
त्यावेळी प्रताप म्हणतो, चला अर्जुन आणि सायली, अगोदर तुम्ही पूजा करून घ्या. आता ते दोघेही ठीक आहे असं म्हणतात आणि गुढीची पूजा करत असतात. त्यानंतर सर्वजण गुढीच्या पाया पडतात. कल्पना म्हणते, आता सायली, तू सर्वांना कडुनिंबाची पानं त्याचबरोबर तो पेढा वाट. सायली हो म्हणून आता सर्वांना प्रसाद वाटत असते. आता प्रसाद वाटत असताना त्यामध्ये कडुनिंबाचा पाला असतो. अश्विन म्हणतो, अर्जुन दादा आता नेहमीप्रमाणे तो कडुनिंबाचा पाला फेकून देणार. सर्वजण त्याला म्हणतात, नाही हा अर्जुन, तो खायचा आहे. तेव्हा अर्जुन आता कुणाबरोबर काही न बोलता तो पाला खातो. त्यावेळी अश्विन म्हणतो, अरे वा दादा, तू चक्क आज पाला खाल्ला कडुनिंबाचा, माझ्या वहिनीने दिला म्हणूनच खाल्ला ना. तेव्हा अर्जुन सायली आता लाजत असतात. तेव्हा प्रताप म्हणतो, त्यानिमित्ताने तरी तो सुधारला. सर्वजण आता त्याच्यावर हसतात. त्यानंतर पूर्णाजी आता म्हणतात, आपण सर्वजण घरात जाऊ आणि मग जेवण करू. अर्जुन म्हणतो, नाही माझा क्लायंट आल्याशिवाय अजिबात जेवण वगैरे करायचं नाही. आणि क्लायंट हे असलं आपले पदार्थ खाणार सुद्धा नाही, कारण तो खूप डाएट करतो. आता तो कल्पनाला म्हणतो, ब्लॅक कॉफी बनवून ठेव मम्मा माझ्या क्लायंटसाठी. आणि विमलला म्हणतो की तू सलाड व्यवस्थित कापून ठेव. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते. तेव्हा कोण नक्की क्लायंट आहे असं सर्वजण पुन्हा एकदा विचारू लागतात. सायली तर आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते. प्रताप देखील विचारतो, अरे नक्की क्लायंटचं काय नाटक आहे, कोण आहे हा क्लायंट, आणि आम्हाला याबद्दल कधी तू सांगितलं नाही. अर्जुन म्हणतो, आल्यावर कळेलच. तेवढ्यातच एक मुलगी गाडीतून उतरते आणि तेथून पुढे पुढे येत असते. आता इकडे पूर्णाजी विचारतात, नक्की कोण आहे रे, एकदाच सांगून टाका मला. अर्जुनची क्लायंट तेथे येते आणि माझ्याशिवाय दुसरं कोण असणार असं विचारते. तेव्हा घरातील सर्वजण खुश होतात आणि तिच्याकडे पुढे येत असतात. अर्जुन जोरातच मने आला का असं ओरडतो आणि तिच्याकडे धाव घेत तिला मिठी मारतो. दोघेही आता गमती जमती करत असतात. सायलीला आता धक्काच बसतो की ही मुलगी अशी अर्जुनच्या केसाला हात काय लावते, त्याचा हात काय पकडते, टाळ्या काय देते, असा प्रश्नच तिच्या मनात आता तिला सतावत असतो. ती आता कुणाबरोबर काही बोलत नाही, पण एकदम शांत असते. ते अर्जुन आणि त्याची ती क्लायंट एकमेकांच्या खूप खोड्या काढत असतात. तो म्हणतो, प्लीज आता नको ना केस सोडू. ती आल्याबरोबरच सर्वांना भेटते. तर सर्वजण तिला खूप प्रश्न विचारू लागतात. कल्पना म्हणते, कशी आहेस, कधी आली USA वरून. ती म्हणते की आजच आले आहे. मग पूर्णाजी पुन्हा तिला प्रश्न विचारतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिला घरात तर येऊ द्यात, मग प्रश्न विचारा. तेव्हा ठीक आहे असं म्हणून सर्वजण घरात जातात. सायली मात्र एकटीच अर्जुनकडे पाहत बाहेर थांबते, कारण अर्जुनचं लक्ष तिच्याकडे अजिबात नसतं. ती आता तेथेच थांबलेली असताना विमल म्हणते, चला सायली वहिनी घरात. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते आणि घरात जाते. विमललाच प्रश्न पडतो, लिताईंना नक्की काय झालं असेल. ते घरात सर्वजण आता बसलेले असतात, गप्पा मारत असतात. वेळी पूर्णाजी या मानसीला विचारतात, काय ग मानसी, किती वर्षांनी घरी आलीस तू. अर्जुन बरोबर कॉलेजमध्ये असायचे तेव्हा रोज तुझी घरी फेरी व्हायची. त्यावेळी प्रताप म्हणतो, हो ना, तू अमेरिकेत गेली आणि आम्हाला कायमची विसरलीस. ही मानसी म्हणते, कमॉन प्रताप अंकल, तुम्हाला विसरणं कधी शक्य आहे का. इनफॅक्ट मी मागे कल्पू आंटीला फोनसुद्धा केला होता एक रेसिपी विचारण्यासाठी. त्यावेळी सायली आता तिच्याकडे रागात पाहते आणि म्हणते, डायरेक्ट कल्पू आंटी. तेव्हा कल्पना म्हणते, हो केला होता तू फोन. त्यानंतर मानसी ही पूर्णाजीला मिठी मारत, आय मिस यू सो मच असं म्हणते. आता सायलीला तिचा खूप राग आलेला असतो. रागातच मानसीकडे पाहत असते. त्यानंतर मानसी म्हणते, पूर्ण आजी, तुला आठवतं ना तू मला जी गोदडी दिली होती ती US अजूनही मी पांघरून झोपते. पूर्ण आजी म्हणतात, हो का, तू होतीस तेव्हा लाडोबा माझा, की आता मी तुझी लाडोबा नाही आहे का असं मानसी विचारते. पूर्ण आजी म्हणतात, तसं नाही ग बाळा, आहे आत्तासुद्धा आहे लाडोबा तू माझा. त्यानंतर अश्विन विचारतो, तुमच्या कॉलेजची रियुनियन पार्टी आहे त्यासाठी तू आलीस ना, म्हणजे इथे थांबणार आहेस ना आता तू तोपर्यंत. त्यावेळी मानसी म्हणते, तोपर्यंत थांबेल की नाही हे माहीत नाही, सध्या मी याची क्लायंट म्हणून इथे आली आहे. आता घरातील सर्वजण अर्जुनकडे पाहतात. तो म्हणतो की हो, ती एक क्लायंट म्हणूनच माझ्याकडे आली आहे. तिची एक प्रॉपर्टी आहे, त्यावर एका गुंडाने कब्जा केला आहे. ती प्रॉपर्टी तिला स्वतःच्या ताब्यात घ्यायची म्हणून मी कोर्टामध्ये तिची केस लढणार आहे. अर्जुन म्हणतो, आता मी तिचा वकील असणार आहे. तेव्हा अर्जुनशिवाय माझं अजून चांगलं काम कोण करू शकतो, जजच करू शकतो ना, असं ती सारखी सारखी म्हणत असते. तेव्हा सायलीला इकडे खूप राग येतो. आता मानसीने अर्जुनच्या खांद्यावर देखील हात ठेवलेला असतो. तेव्हा सायली रागात तिच्याकडे पाहत मनातल्या मनात म्हणते, जुजू कुणाचं असं नाव असतं का, काही पण उगीच.
त्यानंतर कल्पना म्हणते, अगं मानसी, तुला माहिती आहे का, अर्जुनने आम्हाला जेव्हा सांगितलं होतं ना, एक माझा खूप मोठा क्लायंट येणार आहे, तेव्हा तर आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. तो सारखा म्हणायचा माझ्या क्लायंटसाठी हे करा ते करा. त्यावेळी मानसी आता अर्जुनचा कान पकडते आणि म्हणते, काय रे, माझ्या कल्पू आंटीला तू टेन्शन दिलं होतं का? तेव्हा अस्मिता म्हणते, पिळ, त्याचा कानच पिळून टाकतो. अर्जुन हा मानसीला सॉरी म्हणतो, त्यामुळे ती पटकन आता कान सोडते. तेव्हा अस्मिता म्हणते, बरं झालं तू आलीस हां. त्यावेळी मानसी म्हणते, अगं बघ ना अस्मिताई, बरं झालं तू मला इथेच भेटली, नाही तर तुला भेटायला मला तुझ्या सासरी यावं लागलं असतं. अर्जुन म्हणतो, तिकडे जाऊन काहीच उपयोग झाला नसता, कारण ती इथेच असते. त्यावेळी मानसी म्हणते, काय म्हणाला तू? मग आता अस्मिता म्हणते, त्या दोघांकडे लक्ष देऊ नकोस, ते काही पण बडबड करतात. पण तू खूप सुंदर दिसते हा मानसी, अगदी तेव्हा दिसत होती ना त्याच्यापेक्षाही अजून सुंदर. तेव्हा मानसीलाच खूप भारी वाटतं. मग आता अश्विन म्हणतो, अस्मिताई तू अशी काय म्हणते, दादाच्या कॉलेजमध्ये यांच्या ग्रुपमध्ये मानसी म्हणजे नुसती हिरोईन होती. ती आता अश्विनला थँक्यू असं म्हणते. त्यानंतर मानसी म्हणते, अरे जुजू, तुझं लाईफ तर एकदम सेटल झालं आहे. तो म्हणतो, स्वतःची लॉ फर्म सुरू केली आहे आणि कॉलेजमध्ये राहत होतो तसं आता राहता येणार नाही ना, मग काय आता कामाचं प्रेशर. सायलीला वाटतं की अर्जुन हा माझी ओळख तिच्याबरोबर करून देईन, परंतु नाही. अर्जुन हा सायलीला म्हणतो, स्टडीमध्ये बसतो, खाण्यापिण्याचं आपण नंतर पाहूयात, पण 2 ब्लॅक कॉफी घेऊन या. तेव्हा सायलीला आता खूप राग येतो, ती रागातच त्या दोघांकडे पाहू लागते. प्रताप म्हणतो, पण मानसीमध्ये खूप बदल झाला आहे, किती हसऱ्या चेहऱ्याची आणि स्मार्ट मुलगी आहे ना, अगदी जेव्हा इथे राहायला होती ना मागे, ती अजून हुशार आणि स्मार्ट झाली आहे. तेव्हा सायली आता प्रतापकडे पाहतच राहते. प्रताप म्हणतो, अगोदरपासून तिचा अर्जुनवर जीव होताच तसं म्हणायचं. मग सायलीला अजूनच टेन्शन येतं. तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना, त्या कशी होती आणि आता अजून स्मार्ट आणि स्टायलिश झाली आहे. आता घरातील सर्वजण तेथून जातात. त्यावेळी सायली आता त्या दोघांकडे पाहतच राहते. ते दोघे हसत खेळत एकमेकांच्या हातावर टाळ्या देत खूप गप्पा मारत असतात. सायलीला अजिबात हे सहन होत नाही, त्यामुळेच ती आता रागात त्यांच्याकडे पाहू लागते आणि मनातल्या मनात म्हणते की अर्जुन सरांना एरवी तर दुधाची कॉफी लागत असते आणि आज काय हिच्यासाठी ब्लॅक कॉफी पिता येते, उगीच काही पण नाटकं आहे, ते गुपचूप खायचं ना, तर कशाला, आता जेवणाचा टाईम झाला आहे ना, मग त्यांना कॉफी कशाला पाहिजे, असाच प्रश्न सायलीच्या आता मनात येतो. त्यामुळे ती आता रागातच त्या मन्याकडे पाहू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आणि मानसी हे दोघेही आता स्टडीमध्ये बसलेले असतात आणि अजूनही गप्पा मारत असतात. पण सायलीला अजिबात हे आवडत नसतं, तिच्या मनाची आता घुसमट सुरू असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली त्या दोघांसाठी आता ब्लॅक कॉफी घेऊन येते. मुद्दामच तिच्या कपड्यांवर आता ती सांडवते. तेव्हा ती खूप जोराजोरात ओरडू लागते. काही वेळानंतर सायलीला आठवत असतं, तिचा भास होत असतो की अर्जुनने तिच्याबरोबर लग्न केलं आहे. आता सायली खूप रडत असते. त्यानंतर ती स्टडी रूमच्या बाहेर जाते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा मानसी म्हणते, कॉलेजमध्ये असताना तू तर सुंदर आणि हॉट मुलींकडे सारखा पाहायचास, मग बायको तरी अशी माझ्यासारखी सुंदर आणि हॉट करायची ना. मग आता सायलीला अजूनच रडू येतं. ती आता तेथेच बाहेर उभी राहून खूप रडत असते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.